तुम्हाला हा प्रश्न पडतो का, अरे हा व्यक्ती सहज कसे काय पैसे अर्न करतो आणि मी एवढं स्ट्रगल करतो, एवढं हार्डवर्क करतोय, तरी सुद्धा माझ्या इझिली पैसे का नाही येत आहेत? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनी मॅनिफेस्टेशन बद्दल समजून घेणार आहोत, की हे नक्की काय आहे, ते केव्हा फेल होतं, केव्हा वर्क करतं आणि खरंच असं काही असतं का? याच्याबद्दल डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर आपण हे समजून घेण्यामागचं रिझन काय, की तुमच्या 20s मध्ये तुम्हाला का कळलं पाहिजे? कारण की 20s ही फाउंडेशन लेव्हल आहे. जेव्हा तुम्ही फाउंडेशन बिल्ड करत असाल, कुठची बिल्डिंग असेल किंवा एखादं झाड असेल, त्याचं मूळ स्ट्रॉंग असेल, तर पुढच्या गोष्टी सहज स्ट्रॉंग बनत जातात. सो म्हणून आपल्याला आपल्या 20s मध्ये या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला हे सांगण्यामागचं कारण हेच आहे, की मला या गोष्टी माझ्या 20sच्या स्टार्टिंगला कळाल्या आणि त्याने मला खूप मदत झाली. माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ओके. सो आजचा आपला टॉपिक आहे मनी मॅनिफेस्टेशन. स्टार्ट बिल्डिंग वेल्थ इन युअर 20s. सो मी असं नाही बोलत आहे, की लाइक तुम्ही मॅनिफेस्टेशन म्हणजे जस्ट तुम्ही व्हिज्युअलाइज करतात, की मला लाखो रुपये पाहिजे आणि तुमच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये आले. सो हे रियालिटी नाहीये, ह्याला मॅनिफेस्टेशन बोलत नाहीत. सो जर तुम्ही तसं काही विचार करत असाल, तर तसं होत नाही. सो हे अगोदरच सांगते. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला ती वेल्थ बिल्ड करायला सुरुवात करायची आपल्या 20s मध्ये, जेणेकरून ती आपण योग्य पद्धतीने आणि योग्य माइंडसेटने बिल्ड करू शकू. सो लेट्स स्टार्ट. सो सगळ्यात पहिला महत्वाचा पॉइंट आहे, व्हाय मॅनिफेस्टेशन डझंट वर्क फॉर मोस्ट पीपल. सो असं का होतं? भरपूर लोकांच्या बाबतीत ते विचार करतात, की अरे मला पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, पैसे पाहिजे. पण ते वर्क का नाही होत किंवा ते गोष्ट मॅनिफेस्ट का नाही होत? किंवा तुम्ही जर ऑलरेडी माहिती असेल, की व्हिज्युअलाइज केलं, की गोष्टी मिळतात, मॅनिफेस्ट केलं, की पैसे मिळतात. पण ते का होत नाहीये? कारण की मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त एखाद्या गोष्टीचा विचार करणं, व्हिज्युअलाइज करणं आणि ते मिळवणं एवढंच नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचे विचार स्पष्ट असणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचे विचार स्पष्ट असतील, की एक्झॅक्टली स्पेसिफिकली तुम्हाला काय पाहिजे असेल, तेव्हा ते मॅनिफेस्टेशन वर्क करतं. सेकंड, त्या विचारांसोबत तुमचे इमोशन्स, तुमच्या ज्या भावना आहेत, त्या पण स्पष्ट असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, की तुम्ही जर विचार करताय, की तुम्हाला सर्टन अमाउंट ऑफ मनी पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, तुम्हाला ₹10,00,000 पाहिजे, ₹5,00,000 पाहिजे, ₹1,00,000 पाहिजे, जी काही अमाउंट असेल. तर ज्यावेळेस ती अमाउंट तुम्ही रिसीव्ह करणार, तर ती रिसीव्ह करताना तुमच्या फीलिंग्स काय असणार, तुमचे इमोशन्स काय असणार आहेत? तुम्ही हॅपी असणार आहेत का फक्त जस्ट तुम्ही बोललात, की "हां, मला मिळालं तर छान वाटेल." पण डीप इनसाइड कुठेतरी तुमच्या मनामध्ये भीती असेल, की "अरे, मला ते मिळाल्याने मी हरवून टाकले तर किंवा मी गमावून बसलो तर." सो ही जर भीती कुठे आतमध्ये असेल ना, तरी सुद्धा ते मॅनिफेस्टेशन वर्क नाही करत. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या जे काही विचार आहेत, तुमच्या भावना आहेत, त्याच्या सोबतच तुमची जी ॲक्शन आहे, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ना, ज्याच्या थ्रू तुम्हाला पैसे येणार आहेत, ती गोष्ट करण्यासाठी ॲक्शन घेणं पण तितकंच गरजेचं आहे. सो मॅनिफेस्टेशनमध्ये एक स्टोरी खूप फेमस आहे, जी बोलली जाते. एक बॉलिवूडचा हिरो आहे. त्याने त्याचं एक मस्त असं चेकवरती आहे ना, अमाउंट लिहिली होती आणि त्यांनी ती मॅनिफेस्ट केली होती. अशी ती त्याची स्टोरी आहे. ओके. पण त्या स्टोरीमध्ये असं आहे, की त्याने ती अमाउंट अचीव्ह केली म्हणून लोकं चेक बनवतात. सो त्याच्यावरती अमाउंट लिहितात आणि मॅनिफेस्ट होतील, मॅनिफेस्ट होतील या आशेमध्ये बसतात. पण त्याच्या सोबतच त्याने त्या दृष्टीने ॲक्शनही घेतल्या. ज्यावेळेस त्याला तो चेक रिअलमध्ये मिळाला, त्यावेळेस त्याने त्याच्या दृष्टीने ऑलरेडी भरपूर सारे ऑडिशन्स देऊन, काही ना काहीतरी गोष्टी करून, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करून त्याने ती गोष्ट अचीव्ह केली होती. सो म्हणजेच काय, की फक्त तुम्ही विचार करतात आणि भावना जर तुमच्या चांगल्या आहेत, तरी काही होणार नाहीये. त्याच्यासोबत तुम्हाला ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ओके. सो जर तुम्ही फक्त असं करत असाल, व्हिज्युअलाइज करत असाल, की माझ्याकडे पैसे येतील, 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 येतील असं बोलत असाल, अफर्मेशन बोलत असाल, व्हिज्युअलायझेशन करत असाल आणि ॲक्शन नसाल घेत, जी घेणं गरजेचं आहे, तर मॅनिफेस्टेशन होणार नाही आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॉन्शियसली बोलतात, की मला पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, पैसे पाहिजे किंवा मला पैसे अर्न करायचे किंवा मला एवढे पैसे मिळाले, हे तुम्ही कॉन्शियसली बोलताय. पण सबकॉन्शियसली म्हणजे तुमच्या अचेतन मनामध्ये असं काहीतरी चालू आहे, असे ब्लॉक्स आहेत, जे तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचून नाही देत. सो ते काय आहेत? कसं तुम्हाला माइंडसेट रिप्रोग्राम करायचं ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. सो सेकंड पॉइंट आहे आपला, की आपल्याला आपल्या माइंडसेटचं प्रोग्रामिंग कसं असतं ते समजून घ्यायचं. तर आपले बरेच सारे बिलीफ असतात. त्याच्यातले काही स्पेशल बिलीफ इथे मी लिहिलेले आहेत. म्हणजे जसं की आपण ऐकत असतो, पैसे काही झाडाला उगवत नाहीत किंवा जे श्रीमंत लोकं असतात ते खूप जास्त सेल्फिश असतात. अ, आणि कुठच्याही प्रॉब्लेमचं कारण हे पैसेच आहेत आणि मी ही गोष्ट अफोर्ड नाही करू शकत. सो असे जर निगेटिव्ह विचार तुमचे जर पैशांना घेऊन असतील, तरीही तुम्ही ते अट्रॅक्ट करू शकणार नाही किंवा तुम्ही ते तुमच्याकडे येणार नाही. कारण की एक साइडने तुम्ही काय बोलताय, की मला पैसे पाहिजे आहेत, मला एवढी अमाउंट क्रिएट करायची, मला एवढी वेल्थ क्रिएट करायची आहे. हे तुम्ही कॉन्शियसली बोलतायत, पण सबकॉन्शियसली तुम्ही असा विचार करतायत, की हे अर्न करणं खूप कठीण आहे.
मी हे अफोर्ड नाही करू शकत, हे खूप डिफिकल्ट आहे. पैसे काय झाडाने उगवणे. सगळ्या जे काही माझ्या घरामध्ये इश्यू चालू आहेत, प्रॉब्लेम चालू आहेत, त्याचं सगळ्याचं कारण म्हणजे पैसेच आहेत. सो असं ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह विचार करताय, तर काय होणार आहे, तुम्ही ते अट्रॅक्ट नाही करू शकणार. तुम्ही तो स्वतःपासून तिला काय करतात, लांब ढकलत असतात. सो कळतंय तुम्हाला याच्यातला फरक, की कॉन्शियसली म्हणजे शुद्ध चेतन शक्तीने तुम्ही असा विचार करतायत, की हा हे पैसे मला पाहिजे आणि नकळतपणे तुमच्या डीप सबकॉन्शियस अचेतन मनामध्ये असं चालू आहे, की ते योग्य नाही आहे. सो जरी तुम्ही विचार करत असाल, की मला पाहिजे, पण जर तुमच्या अचेतनमध्ये चालू आहे, की हे योग्य नाही आहे माझ्यासाठी, तर ते तुमच्याकडे येणार नाही. सो हा मोठा ब्लॉक असतो. जे बिलीफ असतात आणि हे बिलीफ तुमचे असं नाहीये, की आत्ता बनलेत. जेव्हापासून तुम्ही जन्मलात, तुम्ही आजूबाजूला ज्या सराउंडिंगमध्ये वाढलात, तिथे तुम्ही जे काही मनी रिलेटेड बिलीफ, विचार ऐकलेत आणि त्यांना खरं मानलं आहेत ना, ते तुमचे बिलीफ बनतात आणि त्याच्यावरतीच तुमचं लाईफ चालू असतं. का? कारण की 95% लाईफ आपण सबकॉन्शियसली जगतो. सो म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की तुम्ही जर एखादी अमाउंट अट्रॅक्ट करायचा विचार करत असाल, पण तुम्ही असा विचार करतात, की मी हे अफोर्ड नाही करू शकत आहे. मला खूप हार्ड करायला लागेल. तरी पण काय होणार आहे, ते पैसे तुमच्यापासून लांब जाणार आहेत. सो मला आठवतं ज्यावेळेस मी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचलं, त्याच्यामधला हा आहे, की रिच डॅड कसे विचार करतात आणि पुअर डॅड कसे पुअर डॅड विचार करतात, की वी कांट अफोर्ड इट. सो त्याच्या अगेन्स्ट रिच डॅड कसे विचार करतात, ते असा विचार करतात, की ठीक आहे, मला आत्ता सिच्युएशननुसार मी एक्सेप्ट करते, की मी नाही अफोर्ड करू शकत आहे. पण मी असं काय करू शकेल, जेणेकरून मी ती गोष्ट अफोर्ड करेल. त्याने काय होतं, तुमचं माइंड ओपन होतं आणि त्या दृष्टीने विचार करायला चालू करतो. सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तुमचे पण असे काही निगेटिव्ह बिलीफ असतील, ते तुम्हाला विचार करायचे, की अशा काय-काय गोष्टी आहेत, ज्या मी ऐकलेल्या आहेत लहानपणापासून आणि ज्याच्यामुळे मी ते अट्रॅक्ट नाही करू शकत आहे. त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आणि ते जे काही निगेटिव्ह बिलीफ असतील, ते काढून टाकायचे आहेत. ओके. देन कॉमन मनी ब्लॉक्स काय आहेत, ते आपण बघूया. ओके. बऱ्याच वेळेला काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या मनामध्ये सतत भीती असते, की माझ्याकडे इनफ नाही आहे आणि आपण अजून-अजून शोधण्याच्या किंवा अर्न करण्याच्या ह्याच्यामध्ये धावत असतो. म्हणजेच काय, की तुम्ही जर असा विचार करून अर्न करताय, की माझ्याकडे कमी आहे, तर काय होणार, तो ब्लॉक क्रिएट होणार. पण तुम्ही असा विचार करतात, की ठीक आहे, माझ्याकडे इनफ आहेत, जेवढे आहेत तेवढे पुरेसे आहेत, पण तरी पण मी एक्साइटेड आहे किंवा मी नवीन अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी एक्साइटेड आहे आणि मला ते करून बघायचं आहे, की कसं होतंय, कसे जास्त पैशाने कसा अजून चांगला फायदा होतो. हे जर मला बघायचं आहे, तुम्ही त्या एक्साइटमेंटच्या किंवा आनंदाच्या भावनेने ज्यावेळेस करणार, त्यावेळेस करणार तो ब्लॉक तुटला जाणार आहे. अदरवाईज तुम्ही भीतीपोटी करताय, की माझ्याकडे इनफ नाही, माझ्याकडे कमी आणि त्या दृष्टीने तुम्ही ॲक्शन घेताय, तर ती ॲक्शन तुमची फेल जाणार. ओके. सो फीलिंग गिल्टी अबाउट अर्निंग मोर. कारण की बऱ्याच वेळेला लोकांना असाही प्रॉब्लेम असतो, की ते भरपूर पैसे जरी अर्न करत असेल, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये गिल्ट असते, की मी कसं काय एवढं अर्न करू शकते? मे बी मी एवढं डिझर्व्ह पण नाही करत, तरी पण मी अर्न करतोय किंवा त्या लोकांकडे नाहीयेत, माझ्याकडे आहेत आणि ह्या विचारांमुळे पण काय होतं, ते जरी पैसे आले तरी सुद्धा ते टिकत नाही. ओके. बिलिव्हिंग यू डोंट डिझर्व्ह वेल. बऱ्याच वेळेला आपण असा विचार करतो, की मी ते डिझर्व्हच नाही करत. ओके. मला असं वाटतं, की हे माझ्यासाठी बनलंच नाही आहे. माझ्यासाठी हार्ड बनलेलं आहे. मी कष्टच केले पाहिजेत. सो जर सतत असा विचार करत असणार, तर काय होणार आहे, तुम्ही ते डिझर्व्ह नाहीच करणार. का? कारण की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय चालू आहे, की मी हे डिझर्व्ह नाही करत. सो तुम्हाला कॉन्शियसली विचार करायचा आहे, की मी कसं काय हे डिझर्व्ह करतो किंवा मी हे डिझर्व्ह करतो, असा तुम्हाला विचार करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर फिअर ऑफ इन्व्हेस्टिंग और टेकिंग फायनान्शियल रिस्क. सो तुम्हाला कुठची रिस्क घ्यायची असेल, तेव्हा तुमच्या मनामध्ये भीती असेल ना, तरी सुद्धा तो काय करतो, तुमच्यामध्ये मनी ब्लॉक क्रिएट करतो. म्हणजेच तुम्हाला समजा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि तिथे जो तुम्ही विचार करतायत, की हे रिस्क आहे, रिस्क घेतलं तर काही होणार नाहीये किंवा रिस्क घेतलं तर आणि मी फेल झालो तर हे पण काय, हे ब्लॉक आहे. कारण की तुम्ही जर आत्तापर्यंत बघितले असाल, जे कोण मोठे लोकं आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, त्या लोकांनी सगळ्यांनी रिस्क घेतली आहे. पण ती रिस्क कशी आहे? कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात ना, तेव्हाच तुम्हाला काय बोलतात, त्याचा रिवॉर्ड पण त्याच्या अगेन्स्ट मिळतो. सो म्हणून रिस्क हा गोष्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते, पण ती कॅल्क्युलेटेड असली पाहिजे. नाही की जस्ट रँडम तुम्ही सगळी रिस्क घ्यायचे म्हणून घेतात आणि सगळे पैसे पणाला लावतात. तर तसंही आपल्याला करायचं नाहीये. ओके. थिंकिंग सक्सेस मीन्स लुजिंग रिलेशनशिप. बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये असं असतं, की मी जर सक्सेसफुल झालं, तर माझी जवळची लोकं मला सोडून जातील किंवा वाईट रिलेशन होतील. जसं आपण बऱ्याच वेळेला आपल्या न्यूजमध्ये बोला किंवा टीव्हीमध्ये, सीरियलमध्ये, पिक्चरमध्ये बघितलेलं असतं, की ज्या लोकांकडे भरपूर पैसे आहेत, तर त्यांना त्यांचे रिलेटिव्ह सोडून देतात. सो तो पण काय होतो, ब्लॉक तयार झालेला असतो, की मी जर असं केलं, तर माझे पण रिलेटिव्हज, माझे घरचे माझ्यापासून लांब जातील आणि त्या ब्लॉकमुळे आपण सबकॉन्शियसली ते पैसे आपल्याकडे येण्यापासून थांबवत असतो. ओके. बिलिव्हिंग मेकिंग मनी हॅज टू बी डिफिकल्ट.
सर्वात महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळेला लोकं विचार करतात, की खूप डिफिकल्ट आहे. खूप कठीण परिश्रम घ्यावे लागतील, खूप मेहनत करावी लागेल तेव्हाच होईल. आणि हा जर विचार सतत मनात असेल, तर ते पण काय करतं ब्लॉक क्रिएट करतं. सो त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायचे पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. आणि मी जसं बोलली फक्त पॉझिटिव्ह विचार करून काही होणार नाहीये. सर त्या पॉझिटिव्ह विचारांसोबतच तुम्हाला काय करायचं आहे, तशी ॲक्शनही घ्यायची आहे. तुमची आयडेंटिटी, तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला चेंज करायची. तुमची रिॲलिटी तुम्हाला चेंज करायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ती करणार त्यावेळेसच ती वेल्थ तुम्ही बिल्ड करायला सुरुवात करू शकता. सो म्हणून मी तुम्हाला बोलले 20s मध्ये तुम्ही पूर्णपणे वेल्थ बिल्ड केलेली असेल असं नाहीये. पण ती बिल्ड करण्यासाठी तुमचं योग्य फाउंडेशन जे माइंडसेटचं फाउंडेशन आहे, ते स्ट्राँग असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी रिअलमध्ये इम्प्लिमेंट कराल, की असे काय विचार आहेत, असे माझे काय बिलीफ आहेत, असे माझे काय ब्लॉक्स आहेत, जे मला हे करण्यापासून थांबवतायत. तर ते तुम्ही जर बघाल, तर तुम्हाला कळेल, की खूप सारे ब्लॉक्स आणि बिलीफ आपल्यामध्ये अटकलेले असतात आणि ते क्लिअर केल्याच्या नंतर तुम्ही योग्य दिशेने जाऊ शकता. ओके. अँड हाऊ टू रिप्रोग्राम युअर माइंड फॉर वेल्थ. तुम्ही कसं काय रिप्रोग्राम करणार? तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमचे बिलीफ काय आहेत, तुमचे पैशांना घेऊन विचार काय आहेत, त्याच्याबद्दल अवेअर व्हायचं. तुमचे जर भरपूर सारे निगेटिव्ह विचार असतील, जसं की पैसे झाडाला नाही उगवले आहेत किंवा रिच लोकं असतात, श्रीमंत लोकं असतात, ते खूप सेल्फिश असतात, पैसे काढायची कामं करतात. सगळ्या प्रॉब्लेमचं कारण हे पैसेच आहे. मी हे अफोर्ड नाही करू शकत, हे खूप महाग आहे. समथिंग सतत जर तुम्ही असा विचार करत असाल, तर ते काय तुमचे निगेटिव्ह लिमिटिंग बिलीफ आहेत. त्यांना तुम्हाला चेंज करायचंय आणि पॉझिटिव्ह लिमिटिंग बिलीफमध्ये घेऊन यायचं. मग पॉझिटिव्ह लिमिटिंग नाही सॉरी पॉझिटिव्ह बिलीफमध्ये घेऊन यायचं आहे. लिमिटिंग म्हणजेच काय, की अशी गोष्ट जी तुम्हाला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवते म्हणजे ती लिमिटिंग झाली. सो निगेटिव्ह लिमिटिंग बिलीफ असतात आणि पॉझिटिव्ह बिलीफ असतात. सो पॉझिटिव्ह बिलीफ म्हणजेच काय, की मी स्मार्ट वर्क करून पैसे अर्न करत आहे. मी स्मार्ट वर्क करून पैसे कमवत आहे किंवा अ, मी ज्यावेळेस सरस्वतीचं पूजन करेल, सरस्वती म्हणजे आपली जी विद्या आहे त्याचं पूजन करेल, तर त्याचा बाय डिफॉल्ट मला लक्ष्मी जी आहे ती माझ्याकडे येणार आहे. म्हणजेच काय, की मी विद्येसोबतच माझ्याकडे लक्ष्मी येणार आहे. म्हणजेच काय, की ती जी येणार आहे, ती योग्य मार्गाने येणार आहे. किंवा मी जी काही पैसे, जी अमाउंट तुम्हाला पाहिजे, ती मी सहजरित्या डिझर्व्ह करतो आहे किंवा करत आहे. सो असे तुम्ही विचार ज्यावेळेस करतात, त्यावेळेस काय होतात, तुमचे बिलीफ चेंज होतात आणि ते रिपीटेडली तुम्हाला करायला लागतात. तेव्हा जाऊन ते चेंज होतात. ओके. सेकंड आहे रिप्लेस देम विथ एम्पॉवरिंग बिलीफ जे मी सांगितलं पॉझिटिव्ह बिलीफ बरोबर तुम्हाला काय करायचं ते रिप्लेस करायचं आहे. तिसरं रीड बुक ऑर लिसन टू द कंटेंट दॅट बिल्ड हेल्दी मनी माइंडसेट. सो तुम्हाला असे बुक्स रीड करायचे आहेत, जे तुमचं माइंडसेट चेंज करतील. त्याच्यातलं सगळ्यात टॉप प्रायोरिटीवरती माझं आवडतं पुस्तक म्हणजे रिच डॅड पुअर डॅड. त्याच्यामध्ये संपूर्ण इझिली दिलं आहे, की तुम्ही कसं विचार केला पाहिजे, कसं विचार नाही केलं पाहिजे. जे नॉर्मल मिडल क्लास लोकं असतात, ते कसे विचार करतात. जे रिच लोकं असतात, ते कसा विचार करतात. सो त्याचा पूर्ण डिटेलमध्ये सगळं दिलं आहे आणि खूप बऱ्याच साऱ्या इम्पोर्टंट गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या आहेत. सो तुम्हाला जर बुक रीड करायचं असेल, तर माझा भरपूर सारे बुक्स आहेत. मनी सायकॉलॉजी आहे. असे बरेच सारे बुक आहेत. लॉ ऑफ प्रॉस्पॅरिटी असे भरपूर सारे बुक्स आहेत. पण त्यातलं फर्स्ट रिकमेंडेशन जे बेसिक आहे, रिच डॅड पुअर डॅड नक्की वाचा किंवा तुम्हाला त्याच्यावरती सहज व्हिडिओही मिळून जाईल. आणि असे हेल्दी मनी माइंडसेट तुम्ही काही करू शकतात का? त्याच्याबद्दल विचार करा आणि ते डेव्हलप करायला सुरुवात करा. देन तुमचे विचार जे काही आहेत पैशांना घेऊन ते रोज जर्नल करा. जर्नल म्हणजे लिहून काढा, की तुम्ही काय विचार करतात. पॉझिटिव्ह विचार करतात, निगेटिव्ह विचार करतात. निगेटिव्ह असतील तर त्यांना काट मारा. पॉझिटिव्ह असेल तर त्यांना चांगले रिपीट करत राहा. ओके. देन प्रॅक्टिस व्हिज्युअलायझेशन विथ इमोशन. सो तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं जसं मी मगाशी स्टोरी सांगितली, की त्याच्यामध्ये असं होतं, की तो जस्ट एक चेक लिहितो आणि व्हिज्युअलाइज करत राहतो आणि त्याला तो चेक फायनली मिळतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं त्या व्हिज्युअलायझेशन सोबत ॲक्शन पण घ्यायचे. पण ज्यावेळेस तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन करणार तुम्हाला विथ इमोशन करायचं विथ इमोशन म्हणजेच काय, की तुम्ही इमॅजिन करतात ना तेव्हा ज्यावेळेस ती अमाउंट ॲक्चुअली तुमच्या बँक अकाउंटमध्ये येईल, त्यावेळेस तुम्ही कसं फील कराल? ते तुम्हाला आत्ताच व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल, तुम्हाला एक्साइटमेंट वाटेल, तुम्हाला ब्लेस्ड वाटेल, की तुम्हाला ती गोष्ट मिळाली. सो ते तुम्हाला काय करायचं ऑलरेडी व्हिज्युअलाइज करायचं आणि नेक्स्ट आहे टेक ॲक्शन. सो जसं मी सांगितलं तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. नेक्स्ट आहे राइट एनर्जी टू अट्रॅक्ट मनी. सो म्हणजेच काय, की आपण प्रत्येक जण हे एनर्जीचं बनलेलं आहे. सो मनी पण ही एक एनर्जीच आहे. सो तुम्ही त्याला ज्यावेळेस तुम्ही रिसीव्ह करतायत किंवा तुम्ही ते देतायत, घेतायत, काहीही त्याच्यासोबत ट्रान्झॅक्शन करतायत, त्यावेळेस तुम्ही कुठच्या एनर्जीमध्ये आहात? तुम्ही लॅक एनर्जी म्हणजे अशी एनर्जी आहे देताना, की अरे माझ्याकडे कमी आहेत, मी दिले तर माझ्याकडचे संपतील. सो ही झाली लॅक एनर्जी. तर त्या एनर्जीमध्ये तुम्ही जर व्हायब्रेट करत असाल, तर काय होणार आहे तुमच्याकडनं अजून ते जात जाणार आहेत किंवा तुम्हाला अजून तुम्ही प्रत्येक वेळेला असं वाटणार आहे, की माझ्याकडे पुरेसे नाहीच आहे.
पण ते जर तुम्ही अबंडंट एनर्जीमध्ये ऑपरेट करत असाल, अबंडंट एनर्जी म्हणजेच काय, की तुम्ही देतायत, तुम्ही अशा आनंदाने देतायत, की हां, माझ्याकडे इनफ आहेत, भरपूर आहेत, पुरेसे आहेत आणि जरी हे गेले तरी दुसऱ्या कुठच्या ना कुठच्या मार्गाने माझ्याकडे येणार आहेत. तर त्यावेळेस काय होणार, ती अबंडंट एनर्जी क्रिएट होणार आहे. सो नेहमी लक्षात ठेवा, की ज्यावेळेस तुम्ही कधीही पैसे द्याल किंवा घ्याल, त्यावेळेस तुम्ही कुठच्या एनर्जीने ते देतात आणि घेतात त्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे. आणि नेक्स्ट आहे, तुम्हाला काही हॅबिट बिल्ड करायच्या आहेत. जे हॅबिट तुम्हाला हेल्प करतील, की कसं काय तुम्ही योग्य पद्धतीने वेल्थ बिल्ड करू शकाल. ओके. सो फर्स्ट आहे म्हणजे तुम्हाला 3 अफर्मेशन, 3 ते 5 अफर्मेशन एव्हरीडे तुम्हाला बोलायचं. ह्याने काय होणार आहे, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते रिप्रोग्राम व्हायला चालू करणार आहे. सो तुम्ही कुठचेही 3 ते 5 अफर्मेशन बोलू शकता. ते अफर्मेशन्स तुम्हाला सहज कुठेही अवेलेबल होतील. अफर्मेशन म्हणजेच काय, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, की जसं की माझ्याकडे प्रत्येक दिवशी सहजरित्या वेगवेगळ्या माध्यमातून पैसे येत आहेत किंवा मी सहज अ, रित्या स्मार्ट वर्क करून मी पैसे अर्न करत आहेत. पैसे कमवणं खूप सोपी गोष्ट आहे. सो हे असे काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्ही बोलू शकता आणि त्याच्यासोबत व्हिज्युअलाइज करा. सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं. जे ऑलरेडी तुमच्याकडे आहे, भले ते कमी रुपये असतील, 100 असतील, मे बी ₹10 असतील, पण ते जे काही ऑलरेडी आहे त्याच्याबद्दल ग्रेटफुल होणं, कृतज्ञ होणं हे खूप महत्वाचं आहे, की हां, ठीक आहे, माझ्याकडे हे ऑलरेडी आहे आणि ज्याच्यामुळे मी काहीतरी करू शकतो आहे किंवा करू शकते आहे. सो ती कृतज्ञतेची भावना तुमच्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर जसं सांगितलं, की तुम्हाला कंटिन्युअसली 10 ते 20 दिवस किंवा 30 दिवस कंटिन्युअसली तुमचं माइंडसेट रिप्रोग्राम करण्यासाठी अशी पुस्तकं वाचा किंवा अशा व्हिडिओज ऐका ज्या तुमचं माइंडसेट चेंज करायला तुम्हाला मदत करतील. आणि नेक्स्ट आहे, तुमचं इन्कम आणि एक्सपेन्सेस तुम्हाला काय करायचे, ट्रॅक करायचे आहेत, की तुम्ही किती इन्कम तुमचा येत आहे, किती एक्सपेन्स येत आहे. इन शॉर्ट त्याला मनी मॅनेजमेंट बोलतात. सो तुमचे रोजचे जे डे टू डेचे एक्सपेन्सेस आहेत त्याच्यासाठी किती पैसे जातात, तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट करत आहात, किती पैसे तुम्ही चॅरिटीमध्ये देत आहात, किती पैसे तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी सेव्ह करून ठेवत आहात. सो हे मनी मॅनेजमेंट असतं. ते तुम्ही करत आहात का? ते नसेल करत तर त्याचा ट्रॅक ठेवायला पाहिजे. सो त्याचा ट्रॅक ठेवल्याने पण तुम्हाला काय होईल, तुमचं माइंडसेट हळू ग्रो व्हायला लागेल. ओके. अँड टेक वन स्मॉल ॲक्शन एव्हरी डे दॅट मूव्ह यू फॉरवर्ड टुवर्ड्स युअर फायनान्शियल गोल. सो जे तुम्हाला तुमच्या ड्रीमच्या दिशेने घेऊन जाईल, अशी काहीतरी एक छोटी ॲक्शन तुम्हाला एव्हरी डे घ्यायची आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, जो कन्क्लुजनचा पॉइंट मी सांगते, की तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, की तुम्हाला ह्याच्यावरती फोकस करायचा आहे, की तुम्ही असेट बिल्ड करतायत की लायबिलिटी बिल्ड करतायत. म्हणजेच काय, असेट बिल्ड करणं म्हणजेच काय, की अशा गोष्टींमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं, ज्या तुम्हाला पुढे जाऊन काही ना काहीतरी रिटर्न देणार आहे. म्हणजे मे बी तुमच्या नॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करणं, किंवा स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं, किंवा तुमच्या हेल्थसाठी इन्व्हेस्ट करणं, तुमच्या वेलबिंगसाठी इन्व्हेस्ट करणं. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, तुमची असेट क्रिएट करतात किंवा तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणं, काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यासाठी इन्व्हेस्ट करणं, ही सगळी काय झाली, असेट झाली. व्हेअर एज लायबिलिटी म्हणजेच काय, की तुम्ही पैसे ई-एम-आय ह्याच्यासाठी भरतायत, की तुम्हाला गाडी घ्यायची आहे, कार घ्यायची आहे किंवा मोबाईल घ्यायचा आहे, किंवा अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या फक्त दिसण्यासाठी असेट वाटतील, पण त्या रिअलमध्ये तुमच्या लायबिलिटीज आहेत, ज्याच्यासाठी तुमचे पैसे जाणार आहेत, पण काही दिवसांनी ते काय होणार आहे, डेप्रिशिएट होणार आहे तुमची गोष्ट. सो ती झाली तुमची लायबिलिटी. सो तुम्हाला त्याच्यावरती फोकस न करता तुमच्या 20s मध्ये, कारण की हे फाउंडेशन आहे. पुढे जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सहजरित्या घेऊ शकाल. पण ही जी फाउंडेशनची स्टेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लायबिलिटीज वरती फोकस नाही करायचं, तर अशी काही तुम्ही असेट निर्माण करू शकाल, याच्यावरती फोकस करायचा आहे. ओके. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, की तुम्हाला नक्की काय विचार करायचा आहे, कसं तुम्हाला विचार करायचा आहे. कारण की जर तुम्ही योग्य पद्धतीने विचार केलात, योग्य इमोशन्स फील केले आणि त्याच्या दृष्टीने योग्य ॲक्शन घेतल्यात, तरच ते पैसे तुम्ही अट्रॅक्ट करू शकणार. आणि जसं मी बोलली, मनी ही काय आहे, एनर्जी आहे. सो ज्यावेळेस तुम्ही त्या हाय एनर्जीमध्ये व्हायब्रेट करता, मग ती गरजेचं नाहीये, की ती एनर्जी म्हणजे तुम्ही फक्त पैशां रिलेटेड, तुम्ही कुठचंही काम करताय आणि त्याच्यामध्ये पण जर तुम्ही हाय एनर्जीमध्ये व्हायब्रेट करतायत ना, तरी सुद्धा ऑटोमॅटिकली त्याचा परिणाम तुमच्या मनी एनर्जीवरती होतो. कारण की ती पण काय आहे, एनर्जी आहे आणि बाकीच्या गोष्टी पण काय आहे, एनर्जीच आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20s मध्ये हा एक फॉर्म्युला किंवा ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही काहीही करणार आहात ना, त्याचं बाय प्रॉडक्ट हे मनी असलं पाहिजे. नाही की फक्त पूर्णपणे तुमचा फोकस मनी असला पाहिजे. सो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमचं गोल डिसाईड करायचं आहे. येस, बट ऑब्व्हियस तुम्हाला ते स्पेसिफिकली डिसाईड करायचं. जी काही अमाउंट तुम्हाला पाहिजे ती डिसाईड करा. कारण की जर तुम्ही डिसाईड केली, तरच त्या दृष्टीने तुम्ही काम करू शकणार. तुम्ही जर डिसाईड नाही केली, तर त्या दृष्टीने तुम्ही कामच नाही करू शकणार. सो ती अमाउंट डिसाईड करा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी सतत एव्हरीडे व्हिज्युअलाइज करत राहावा किंवा इमॅजिन करत राहावा. त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन बोला.
पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बोला, चांगले तुमचे बिलीफ डेव्हलप करा, नवीन-नवीन पॉझिटिव्ह बिलीफ डेव्हलप करा. त्याच्यानंतर तुमचे जे काही इमोशन्स आहेत त्याच्यावरती वर्क ऑन करा. पॉझिटिव्ह म्हणजे आनंदाचे इमोशन्स असतील, देण्याचे इमोशन्स असतील, ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेल, अशा इमोशन्सवरती वर्क ऑन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्शन्स घ्या त्या दृष्टीने. आणि एकाच इन्कम सोर्सवरती डिपेंड राहू नका. तुम्ही जर बघाल तर जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचा एकच बिझनेस नाही, त्यांचे मल्टिपल बिझनेस असतात. का? कारण की मल्टिपल बिझनेस इन्कम सोर्सेस जनरेट करणं ही गरज असते आणि ज्याने काय होतात भरपूर साऱ्या सोर्सेस मधून काय होतात पैसे यायला सुरुवात होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक बऱ्याच वेळेला हा विचार करतात, की अरे मी जॉब करतो आहे सो इनफ आहे. सो जॉब मधून एकच वे आहे पैसे यायचा. त्याच्यामुळे तुमचं माइंडसेट काय होतं ब्लॉक होतं आणि लिमिट होतं. का? कारण की तुम्ही तेवढाच विचार करू शकता, की जॉब मधून पैसे कसे काय येणार. पण ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल बिझनेस इन्कम सोर्सेस क्रिएट करतात त्यावेळेस तुम्हाला भरपूर साऱ्या इन्कम सोर्स मधून भरपूर साऱ्या वेगवेगळ्या दिशेने तुम्हाला पैसे येतात आणि त्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली ती वेल्थ बोलतात ना जी खरी ट्रू असेट आहे ती एक्सपिरियन्स करायला लागतात. सो ह्याच्यावरती नक्की विचार करा. जर तुम्हाला मनी मॅनिफेस्टेशन रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. मी नक्की त्याची उत्तरं देईल. व्हिडिओला लाईक करा. जर सगळी तुम्हाला आवडली असेल तर जे तुमच्या 20s मध्ये आहे, तुमच्या ओळखीमध्ये जे कोण लोकं 20s मध्ये आहेत ना, त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांना नक्की फाउंडेशन बिल्ड करायला मदत होईल. आणि तुम्ही तुमच्या 20s मध्ये असाल आणि तुम्ही जर कन्फ्यूज स्टक फील करत असाल तुमच्या हेल्थ, मनी, रिलेशनशिप, करिअर कुठच्याही लाईफ एरियामध्ये आणि तुम्हाला क्लॅरिटी घेऊन यायची, कॉन्फिडन्स बिल्ड करायचे आणि अशा ॲक्शन्स घ्यायच्या जे तुम्हाला ग्रोथ करायला मदत करतील, तर माझा अपकमिंग वेबिनार नक्की अटेंड करा. त्या अपकमिंग वेबिनारची डिटेल लिंक आणि माझ्या व्ही-आय-पी ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्की तो जॉइन करा ग्रुप आणि व्हिडिओ सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. थँक यू सो मच.